नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत मिरचीचा झुणका. झुणका हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा पदार्थ आहे. बऱ्याच मराठी घरातून आठवड्यातून एकदा तरी हा झुणका केला जातो. त्यातून हा झुणका मिरचीचा असेल तर 4 घास जास्तीचे जाणार याची आपल्याला खात्रीच असते. म्हणूनच आज आपण मिरचीचा झुणका करणार आहोत. सोपा, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. झुणका करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. ह्या मी जाड सालीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या तिखटाला कमी असतात. बेसन, तेल, बारीक चिरलेला कांदा, मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, साखर, आमचूर पावडर आहे, गरम मसाला, ठेचलेला लसूण, हळद, लाल तिखट, साखर, धणा पावडर आणि हे जिरं आहे. प्रथम आपण या मिरच्यांचे तुकडे करून घेऊया. या मिरच्या मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत. देठ काढूया आधी आणि मधून त्याचे 2 तुकडे करून घेऊया. कारण आपण त्याच्या जे बी आहे ना ते घेणार नाहीये, बी काढणार आहोत आपण. या मिरच्यांची चव वेगळी आणि छान लागते, म्हणून मी ह्या मिरच्यांचा झुणका करणार आहे. आणि या मिरच्या बाजारात अगदी सहज मिळतात. मध्यम आकाराचे आपण तुकडे करून घेऊया. असं ना फाकून घ्यायचं, म्हणजे बिया काढायला आपल्याला सोपं पडतं. या मिरच्यांचं साल जाड असल्यामुळे ना या मिरच्या कुरकुरीत राहतात. अशा एकदम अशा मऊ होत पडत नाहीत भाजीमध्ये. मध्यम आचेवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन आता तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता थोडं तेल घालूया. तेल चांगलं पसरून घेऊया आपण आधी. अर्धा चमचा मी जिरं घेतलंय, ते जिरं घालूया आपण. तेलामध्ये जिरं छान असं फुलू दे. जिरं छान फुललंय. आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालूया. मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलाय. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत आपण. 1 मिनिट झाले. आपला कांदा थोडासा गुलाबी झालेला आहे. आता त्याच्यामध्ये 5-6 मी कढीपत्त्याची पानं घालते. कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. पण कढीपत्त्याचा स्वाद झुणक्याला छान येतो म्हणून मी घालते. आणि 5-6 छोट्या लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात. ओबडधोबड ठेचलेल्या आहेत. आलं घातलेले नाही, नुसत्या लसणाच्या पाकळ्या आहेत. एखाद मिनिट झाले. आता कोरडे मसाले म्हणजे प्रथम आपण हळद घालूया आणि अर्धा चमचा मी हे लाल तिखट घेतलेले आहे ते घालूया. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा. मी अर्धा चमचा घातलेला आहे.
आणि छोटा अर्धा चमचा मीठ घालते मी. आता आपण फोडणीमध्ये ह्या चिरलेल्या मिरच्या घालणार आहोत. ही भाजी अगदी झटपट होते आणि फार रुचकर लागते. मस्त एकदम. भाजी म्हणजे झुणका, मिरचीचा झुणका खूप छान लागतो तो. ज्वारीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर तो अप्रतिम लागतो, मस्त लागतो एकदम. आता मी पाण्याचा एक हपका या मिरच्यांवरती मारणार आहे. थोडस हपका मारायचा, एकदम डायरेक्ट पाणी नाही टाकायचं. आणि एक साधारण 1.5-2 मिनिटं ना आपण आता ह्या मिरच्या झाकून वाफ काढून घेणार आहोत. 1 मिनिट झाले, झाकण काढूया. छान वाफ आली आहे आपल्या भाजीला. आणि हा झुणका करण्यासाठी पसरट तोंडाचंच भांडं घ्यायचं, म्हणजे छान असं आपल्याला परतता येतं. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा धणा पावडर टाकते, अर्धा चमचा आमचूर पावडर टाकते, अर्धा चमचा मी साखर घालते. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, पण साखर घातली तर आपण आमचूर पावडर आंबट असते ना, मग ते आंबटपणा त्याचा कमी होण्यासाठी मदत होतं आणि झुणक्याचा स्वाद वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. म्हणून थोडीशी साखर घालायची. तुम्हाला अर्धा चमचा नसेल घालायचा तर पाव चमचा घाला, थोडीशी घाला. आणि हा मी पाव चमचा गरम मसाला घेतलाय, गरम मसाला घालते. आता मिरचीमध्ये मीठ आणि सगळे मसाले वगैरे घालून झालेलं आहे. आता काय करायचं, आपण हे बेसन घेतलेलं आहे ना, ते मी एका थाळीमध्ये घेतले आणि ते थोडंसं असं हाताने ना पसरायचं, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही गाठी वगैरे काय असतील ना त्या मोडल्या जातात. आणि आपल्याला लागेल तसं आपण हे बेसन या झुणक्यामध्ये वापरणार आहोत. पण वेळेला सगळं एकदम बेसन घालायचं नाही, थोडं थोडं भुरभुरायचं. बेसन असं भुरभुरायचं, एकदम असं घालायचं नाही. आणि आता हे घातलेलं बेसन आपण छान असं परतून घ्यायचं, म्हणजे काय होतं की ते बेसन छान भाजलं पण जातं आणि आपल्या मिरच्यांना बेसन छानपैकी लागलं पण जातं. कारण मिरच्यांमध्ये पाणी असतं, मीठ मसाले घातले त्याच्यामध्ये पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे त्या पाण्यामध्ये छान बेसन असं मिक्स होऊन जातं. आणि आता 1 मिनिट आपण परत झाकून ठेवणार आहोत. गॅस एकदम स्लो ठेवायचा, नाही तर आपलं बेसन करपेल, म्हणून गॅस स्लो ठेवायचा. 1-1.5 मिनिट झाले, झाकण काढूया आपण आता. पुन्हा राहिलेलं आपलं जे बेसन आहे ते आपण या झुणक्यामध्ये भुरभुरूया. असं केल्याने ना आपल्या सगळ्या बेसनाला मीठ मसाला छान प्रकारे लागतो आणि आपला झुणका एकदम टेस्टी होतो. आता आपण या झुणक्याला थोडा पाण्याचा हपका मारणार आहोत, म्हणजे आपल्या मिरच्या आणि बेसन शिजायला मदत होईल. आपण छान हे परतून घेतलेले आहे सगळं मिश्रण. आता आपण झाकून ठेवूया आणि 3-4 मिनिटं छान वाफ घेऊया, म्हणजे आपल्या मिरच्या मसाले
बेसन सगळं छान शिजेल. 4-5 मिनिटं झाली, झाकण काढूया. मस्त आपला झुणका एकदम खमंग झालेला आहे. त्याचा सुवास अगदी सगळीकडे पसरलेला आहे. हा झुणका कोरडा होतो, पण एकदम कोरडा पण होत नाही. जरा उलसर असतो, पण एकदम असं पाणीदार नसतो. त्यामुळे ऑफिसमध्ये किंवा शाळेच्या डब्यामध्ये नेण्यासाठी अगदी योग्य भाजी आहे. आपला झुणका झालेला आहे. बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालूया आपण त्याच्यामध्ये. आणि वरून थोडेसे आपण तीळ घालूया. तिळाला स्वतःला खूप छान चव असते, त्यामुळे आपला झुणका एकदम छान होतो, चवदार होतो. झुणका तयार आहे. आता आपण गॅस घालवूया आणि 2 मिनिटं झाकून ठेवूया आणि नंतर सर्व करूया. आपला मिरचीचा खमंग झुणका तयार आहे. झुणका आवडला असेल तर नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.